नवरात्रीचे 9 दिवसांचे व्रत आणि पूजा कन्या पूजनाशिवाय अपूर्ण मानली जाते. पण का? कारण शास्त्रानुसार 2 ते 10 वर्षाच्या लहान मुलींमध्ये देवी दुर्गेच्या 9 रूपांचे वास्तव्य असते. त्यांना सन्मानाने जेवू घालणं म्हणजे प्रत्यक्ष देवीला नैवेद्य अर्पण करण्यासारखंच आहे. आणि तो क्षण आला जेव्हा देवीच्या रूपातील लहान कन्यांनी आमच्या घरात पाऊल ठेवलं. जय माता दी या जयघोषात आणि फुलांच्या वर्षावात आम्ही त्यांचं स्वागत केलं. जणू काही देवीच आमच्या घरात प्रवेश करत होती आणि सारा आसमंत मंगलमय झाला होता. सर्वात आधी प्रत्येक कन्येला एका स्वच्छ आसनावर बसवून तिचे पाय एका परातीत ठेवले. प्रत्यक्ष देवीचे पाय धुवत आहोत ना या भावनेने आम्ही दूध आणि पाण्याने त्यांचे पाय स्वच्छ धुतले आणि नंतर हळुवारपणे पुसून घेतले. त्यानंतर त्यांच्या पायांवर कुंकवाने स्वस्तिक काढून आम्ही त्यांना हळद कुंकू आणि अक्षता वाहिल्या. प्रत्येक कन्येच्या मस्तकावर लाल रंगाची चुनरी ठेवून आम्ही त्यांना मनोभावाने ओवाळलं. त्यांच्या निरागस चेहऱ्यावरचं ते तेज पाहून मन अगदी प्रसन्न झालं. आता वेळ होती त्यांना भेटवस्तू देऊन आनंदित करण्याची. सर्वात आधी प्रत्येक कन्येला हळद कुंकू लावलेला एक नारळ, जो पूर्णतेचं प्रतीक आहे, तो एका धातूच्या वस्तूसह अर्पण केला. त्याचसोबत आम्ही त्यांच्यासाठी खास तयार केलेल्या भेटवस्तू दिल्या, ज्यात त्यांचे आवडते हेअर क्लिप, हेअरबँड, गळ्यातील माळ, कानातले, हातातले ब्रेसलेट, फणी, रुमाल, मेहंदीचा कोन आणि टिकलीचं पॅकेट अशा अनेक गोष्टी होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच आमच्यासाठी खरा प्रसाद होता. कन्यापूजनाची परंपरा 9 कन्यांसोबत एका बटुकाची म्हणजेच लहान मुलाची पूजा केल्याशिवाय पूर्ण होत नाही. हा बटूक म्हणजे देवीचा रक्षक भैरव याचा प्रतीक मानला जातो. म्हणून आम्ही त्यालाही अष्टगंध लावून मनोभावे ओवाळले. आता वेळ होती देवीच्या या रूपांना तृप्त करण्याची. आम्ही त्यांच्यासाठी खास तयार केलेला नैवेद्य वाढला, ज्यात पनीरची भाजी, चण्याची भाजी, बटाट्याची भजी, वरण, भात, गुलाबजाम, शिरा आणि गरमागरम पोळी असे अनेक पदार्थ होते. सर्व कन्यांनी अगदी आवडीने आणि आनंदाने जेवण केलं आणि ते पाहून आमचं मन समाधानाने भरून गेलं. लक्षात ठेवा, कन्यापूजन म्हणजे केवळ एक विधी नाही, तर ते लहान मुलींमधील देवीला ओळखण्याची आणि तिला सन्मान करण्याची एक सुंदर संधी आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच देवीचा खरा आशीर्वाद असतो. तुमच्या घरी कन्यापूजन कसे साजरे केले जाते हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा.